नमस्कार मित्रांनो. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबाबत अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आता प्रत्यक्ष कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होत आहेत, तर दुसरीकडे याच योजनेतून तब्बल 94,000 शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. शासनाने या कर्जमाफी योजनेसाठी राज्यातील सुमारे 56 लाख कर्ज खात्यांची सविस्तर माहिती बँकांकडून मागवली होती. यामध्ये नियमित कर्जदार, 2 लाखापर्यंतचे कर्जदार आणि ओटीएस योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश होता. या खात्यांची पडताळणी करताना शासनाच्या निदर्शनास आले की अनेक शेतकरी इन्कम टॅक्स भरतात. त्यामुळे 2019 ते 25 या 5 वर्षाच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांची इन्कम टॅक्स भरला आहे किंवा आयटी रिटर्न फाईल केला आहे अशा 94,000 शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. म्हणजे केवळ टॅक्स न भरणाऱ्या शेतकऱ्यांना यात पात्र करण्यात आले आहे. मित्रांनो, राज्यात एकूण 17 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने या कर्जमाफीसाठी 7,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये पुढील 24 ते 48 तासात म्हणजे उद्या सकाळी 10 वाजेपासून कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. खात्यात पैसे जमा होतात संबंधित बँकेकडून शेतकऱ्यांना नील प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुमचे जुने 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ होईल आणि तुम्हाला नवीन पीक कर्जाचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची केवायसी अजून बाकी आहे किंवा ज्यांचे नाव पहिल्या टप्प्यात आले नाही अशा उर्वरित सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन यादी आणि प्रक्रिया 10 ऑगस्ट पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमची ई-केवायसी अजून बाकी असेल तर ती त्वरित पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमच्याही खात्यावर कर्जमाफीची रक्कम वेळेत जमा होईल. ही महत्वाची माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.